नमस्कार मित्रांनो. क्रिकेट हा भारतीयांचा फक्त खेळ नाहीये, तो श्वास आहे, ध्यास आहे. क्रिकेट हा भारतीयांच्या नसानसात इतका भिनलेला आहे की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे हे अनेक जण विसरून गेलेले आहेत. क्रिकेट आपण मनापासून खेळतो, बघतो, त्याला आवडतो, त्याच्यावर प्रेम करतो. इतकं की क्रिकेटमध्ये अनेक सेलिब्रिटीज आज आहेत. म्हणजे पहिला वर्ल्ड कप भारताने जो जिंकला तो उंचावणारा कपिल देव तिथपासून ते अगदी महेंद्रसिंग धोनीपर्यंत किंवा विराट कोहलीपर्यंत अनेक क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत. मधल्या काळात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, सौरव गांगुली हे सुद्धा मोठे स्टार होऊन गेले, एक मोठे क्रिकेट सेलिब्रिटी होऊन गेले. मात्र आज आपण अशा सेलिब्रिटीबद्दल बोलणार आहे, क्रिकेटशी संबंधित आहे पण क्रिकेट खेळत नाही. त्या खेळाडूचं, त्या सेलिब्रिटीचं नाव जे आहे ते म्हणजे हर्षा भोगळे. हर्षा यांनी ऑल इंडिया रेडिओवरती क्रिकेटची कॉमेंट्री करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते व्हॉइस ऑफ द क्रिकेट बनून गेले. ग्राउंडवर नसणारे तरी ग्राउंडमध्ये असणारे असे हे हर्षा क्रिकेटचे खूप मोठे सेलिब्रिटी आहेत. त्यांनी अनेक वर्ष ESPN स्टार स्पोर्ट्सवरती कॉमेंट्री बॉक्स सांभाळलेला आहे. त्यांचं त्या चॅनलचा ते आवाज बनून गेलेले होते. मात्र आज आपण त्यांच्या लेखणीचा आवाज जाणून घेणार आहोत. त्यांनी लिहिलेलं पुस्तक आउट ऑफ द बॉक्स ह्याची आपणच ओळख करून घेणार आहोत. हे पुस्तक त्यांनी लिहिलंय आणि त्याचं जे प्रास्ताविक आहे ते लिहिलेलं आहे गॉड ऑफ द क्रिकेट मानलेले सचिन तेंडुलकर यांनी. हर्षा यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक वर्ष स्तंभलेखन केलं. जे काही घटना क्रिकेटमध्ये घडत होत्या किंवा तत्कालीन असतील किंवा काही ऐतिहासिक असतील त्याच्यावर त्यांनी स्तंभलेखन केलं आणि त्याच्यावरूनच हे पुस्तक छापण्यात आलेलं आहे. या पुस्तकांमध्ये अनेक घटना त्याच्यावर हर्षा यांनी आपलं मत अगदी मोकळेपणाने नोंदवलेलं आहे. अनिल कुंबळे यांनी 600 विकेट्सचा टप्पा ओलांडला त्यावेळेस हर्षा यांनी अतिशय मनमोकळेपणाने अनिल यांची स्तुती केलेली आहे, कौतुक केलेलं आहे. हर्षा सांगतात की ज्यावेळेस अनिल कुंबळे यांचा बॉल कमी वळायचा त्यावेळेस विकेट्स जास्त यायचे. किंवा अनिल कुंबळे यांना एकदा जबड्याला लागलं होतं तर पट्टी बांधून त्यांनी बॉलिंग केलेली आहे, त्याविषयी सुद्धा हर्षा यांनी मनमोकळेपणाने लिहिलेलं आहे. सौरव गांगुली दादा ह्यांनी ॲग्रेशन आणलं क्रिकेटमध्ये किंवा टीमला जिंकायसाठी जो चेव होता ती टीममध्ये त्यांनी भरली. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल लॉर्ड्सवरती टी-शर्ट काढून सौरव गांगुलींनी आपला विजय साजरा केलेला होता. अतिशय गाजली ती घटना. आज जे माझे सोबती आहेत जे साधारण 40शीत 50शीत किंवा 60शीत आहेत त्यांनी या सगळ्या घटना लाईव्ह टीव्हीवरती बघितलेल्या आहेत. त्यांना सगळा हा इतिहास अगदी मनापासून आठवेल. हर्षांनी अतिशय व्यवस्थित याचं वर्णन केलेलं आहे. अनेक घटना, अनेक ज्या क्रिकेटच्या बाहेर घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावरची ती सुद्धा हर्षांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस T20 हा प्रकार आणला गेला त्यावेळेस अनेकांनी त्याच्यावर टीका केली पण हर्षांनी त्याचं मोकळेपणाने स्वागत केलं. हर्षा यांनी सांगितलं की ज्यावेळेस कसोटी हाच फक्त क्रिकेटचा प्रकार होता आणि 5 दिवस मॅचेस चालायच्या, तिथून वन डे क्रिकेट आणलं गेलं. त्याच्यावरही सुरुवातीला टीका झाली, मात्र वन डे क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात गाजलं. तसंच T20चं सुद्धा होईल. 4 किंवा 5 तासाचा हा खेळ साधारण 40च ओव्हर्स खेळल्या जाणार. त्याच्यात बॅट्समनला मोकळीक मिळेल, हवे तसे शॉट्स मारायची, जास्त रन्स होतील, हाय स्कोरिंग मॅचेस होतील असं त्यांनी सांगितलं होतं, जे पुढं अगदी खरं झालं. असं विविध विषयांवरचं हर्षा यांचं हे पुस्तक आहे. हर्षा यांनी काही ठिकाणी काही घटनांवरती टीका पण केलेली आहे. आपल्यापैकी किती जणांना आठवत नसेल की वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची एक मॅच, फायनल मॅच मुंबई इथं झालेली होती. ती मॅच ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि ती ट्रॉफी ज्यावेळेस त्यांना दिली गेली त्यावेळेस BCCIचे तत्कालीन अध्यक्ष आणि जे महाराष्ट्राचे मोठे राजकारणी सुद्धा आहेत, देशाचे खूप मोठे नेते आहेत, ते त्यावेळेस तिथं उपस्थित होते त्यांना ट्रॉफी द्यायला. मात्र ऑस्ट्रेलियन टीमचा विजयाचा उन्माद इतका जास्त होता की त्यांनी BCCI अध्यक्षांना सुद्धा खाली उतरवलं. हर्षांनी अतिशय नाराजगी यावर व्यक्त केलेली आहे. किंवा हरभजन आणि श्रीसंत यांच्यामध्ये झालेला वाद, त्याचं ग्राउंडमध्ये झालेलं प्रदर्शन ह्याच्यावरही हर्षा नाराज होते.
मात्र हर्षा यांनी कुठे तिखट शब्दांचा वापर नाही केला, फार असा शाब्दिक जोडे नाही मारलेले, मऊ मृदू मुलायम शब्दातच आपली नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली आहे. ज्यांना क्रिकेटचा इतिहास हलक्या फुलक्या शब्दात जाणून घ्यायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे. IPL ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस हर्षा यांनी थोडीशी भीती किंवा काळजी व्यक्त करून दाखवलेली आहे की IPL सुरू झालं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ क्रिकेटमध्ये येऊ लागला. तर त्यांचं म्हणणं होतं की खेळ हा प्रमुख राहिला पाहिजे, पैसे हा प्रमुख व्हायला नकोय. ही काळजी जरी अतिशय मृदू शब्दात त्यांनी सांगितली होती तरी त्यांनी जो काही खेळ होता तो मनापासून स्वीकारला, त्याचा सुद्धा त्यांनी सहभाग घेतला त्याच्यात. फक्त भारतामध्ये नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा जाऊन कॉमेंट्री केलेली आहे, तिथं सुद्धा त्यांच्या आवाजाला नावाजलं गेलेलं आहे. तर असे हे हर्षा यांनी क्रिकेट जगले, खेळले नाहीत, ग्राउंडवर जाऊन कधी आंतरराष्ट्रीय मॅच कुठली खेळले नाहीत, तरी तो क्रिकेट जगले, त्यांचा श्वास बनून राहिले. त्यांचं हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे, इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्यासारखं आहे. हे पुस्तक शक्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा.